Audio Jungle. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैलेंद्र भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शैलेंद्र भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गेल्या 40-50 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच संभाजीनगरमध्ये प्रत्येक गावामधील गायरान धारकांनी गायरान काढून मग तिथला दलित असेल, आदिवासी असेल, बहुजन व्यक्ती कोणी असेल ते गावातल्या हद्दीमधील गायरान काढून आपल्या मुलाबाळांचं पोट भरण व उपजीविकेचे साधन म्हणून ते गायरान काढत आहे। परंतु इथल्या मनोवादी सरकारने आजही ते गायरान त्यांच्या नावावर केलेले नाही। या गायरानधारकांनी प्रत्येक वेळेस कलेक्टरला अर्ज दिले, परंतु तिथला तहसीलदार असेल, तिथला तलाठी असेल फक्त जातीय द्वेष भावनातून त्यांचे पंचनामे करत नाही व त्यांच्या वैधीला नोंद घेत नाही। म्हणून गेल्या 30-40 वर्षापासून हे शेतकरी गायरान काढत आहे आणि ते उपजीविकेचे साधन म्हणून त्यांच्या मुलाबाळांचं पोषण करत आहे। परंतु हे तर पुरं सरकार हे गायरानधारकाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आता मागे 17 जुलै 2025 रोजी त्यांनी एक GR काढला की प्रत्येक गायरानधारकाला तिथून काढून व त्यांचे अतिक्रमण निष्कासित करून अशा प्रकारचा त्यानं GR काढला। सरकारला आमचं सांगणं आहे की तो 17 जुलैचा तो 2025चा जो GR आहे तो तात्काळ रद्द करावा, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर आज फक्त संभाजीनगरमध्ये जेल भरो करतोय, महाराष्ट्रभर आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत। माझं नाव शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल। काल परवाच्या दिवशी राज्य सरकारने एक निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या बाबतीत काय वाटतं? त्यांनी तर सांगितलं आम्ही अतिक्रमण काढणार नाही। काँग्रेसच्या काळात 2007 मध्ये यानं असा GR काढलेला आहे की कोणत्याच गायरानधारकाला गायरान जमीन देता येत नाही। हे मनोवादी सरकार त्याची अंमलबजावणी करत आहे। पण हे सगळे काँग्रेसच्या काळात अर्ज काढलेले म्हटलंय, मुख्यमंत्री स्वतः म्हणताय का 2024 पर्यंत अतिक्रमण आम्ही नियमित करणार आहोत, अतिक्रमणित जमिनी पण आम्ही घेणार नाही। रस्त्यासाठी जर बाधित होत असेल तर त्यांच्याशी चर्चा करूनच ती जमीन आम्ही घेणार आहोत। मग मुख्यमंत्र्याला आमचं सांगणं आहे की सरदामशाही भांडवलदार कारखानदार यांच्या हजारो 1,500 एकर जमिनी आहे, त्या जमिनी त्याने काढून घ्यावा। आमच्या गोरगरीब जमिनी का काढून घेता? तुम्हाला जर काढायचे असेल तर भांडवलदाराच्या जमीन काढा। सरदामशाही मोठे ज्यानं 2-2 हजार एकर जमिनी दाबल्या गायरान जमिनी, त्यांच्या जमिनी काढा ना। या गोरगरिबाच्या जमिनी का काढता? काही भांडवलदारांचे नाव सांगता येतील का? मी नाव घेऊ शकत नाही, सगळ्या जनतेला माहिती आहे। काही राजकारण्यांकडे पण त्या जमिनी आहेत, काय वाटतं? मग ते सांगितलं तुम्हाला, भांडवलदारांनी या 2-2 हजार 1,500 हजार एकर जमिनी दाबलेल्या आहे आणि हे गोरगरिबाच्या जमीन काढतात आणि अदानी अंबानी सारख्या लोकांना हे 30 पैशाच्या लीजवर जमिनी देतात। 30 पैशाच्या म्हणजे जो शेतकरी 40 वर्षापासून जमीन कसतोय त्याचं ते गायरान काढून अदानी अंबानीला देऊ लागले। म्हणजे तुम्ही विकासाच्या विरोधात आहात का? आम्ही विकासाच्या विरोधात नाही, सरकार विकासाच्या विरोधात आहे। हो, अदानी अंबानी तिथं प्लांट लावतायत। अदानी अंबानी जरी प्लांट लावतात मग यांच्या पोट उपजीविकेचं साधन निर्माण करा आणि मग प्लांट लावा। जर तुम्हाला पर्यायी जागा दिली तर? पर्याय जागा दिली तर मग विचार करू। महाराष्ट्राचा शेतकरी विचार करेल या विषयावर। आपलं पुढचं पाऊल काय असणार? आमचं पुढचं पाऊल असं आहे, आज संभाजीनगरला आम्ही इथं जेल भरो आंदोलन करतोय, परंतु आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेल भरो करू आणि सर्व औरंगाबाद शहरातल्या हो या पुऱ्या महाराष्ट्र राज्यातल्या हो सर्व संघटना एकत्र करून आम्ही मंत्रालयावर धडक देणार आहोत। आता सरकारवर मनोवादाचा आरोप केलाय, असं वाटतंय मग हे मनोवादी सरकार जेल भरो आंदोलनाने तुमची मागणी? छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही। हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते। हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते। हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते। अरे गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।
करती है, पुलिस को आगे करती है। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा भाई तुम आगे बढ़ो। बाबे धरा साहेब आंबेडकरांचा अरे गायरान आमच्या हक्काचं तू झेंडा मधला घ्यायचा का? नाही कुणाच्या बापाचं गायरान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण मतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण मतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही गायरान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नरेंद्र भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नरेंद्र भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं गाडी घेऊन जाऊ आपण गाडीवर जाऊ आपण गाडीवर तुम्ही जाणार आहे का गाडी आणले का हा मग गाडी घेऊन चला आपण तिकडे